नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत कर्क राशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या कालखंडाबद्दल। जर तुमची रास कर्क असेल किंवा तुमच्या घरात कोणी कर्क राशीचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे नक्की ऐका। हा काळ तुमच्या आयुष्यात स्थैर्य, भावनिक समतोल आणि योग्य निर्णयांची कसोटी पाहणारा आहे। काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडतील तर काही ठिकाणी संयम ठेवणं गरजेचं ठरेल। व्हिडिओ सुरू करण्याआधी मन शांत करा आणि देवाचं स्मरण करून आपल्या भविष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहूया। कर्क राशीचे लोक हे मुळातच भावनिक, संवेदनशील आणि मनाने प्रामाणिक असतात। तुम्ही जिथे जोडले जाता तिथे मनापासून जोडले जाता। म्हणूनच कधीकधी लोक तुमच्या या स्वभावाचा गैरफायदा घेतात, पण तरीही तुम्ही विश्वास ठेवणं सोडत नाही। या काळात तुमची सकारात्मक बाजू अधिक मजबूत होताना दिसेल। कामात उत्साह राहील, जबाबदाऱ्या पेलण्याची ताकद वाढेल। व्यवसाय असो किंवा नोकरी, तुम्ही जे कराल त्यात प्रामाणिकपणा आणि सातत्य दिसून येईल। सहकाऱ्यांसोबतचे गैरसमज दूर होतील। जिथे आधी मतभेद होते तिथे आता समजूतदारपणा दिसून येईल। तुमचं बोलणं, तुमची शांत वृत्ती लोकांना प्रभावित करेल। मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वरिष्ठांशी किंवा मोठ्या व्यक्तींशी वाद घालणं टाळा। जरी तुमचं म्हणणं बरोबर असलं तरीही शांत राहणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल। आर्थिक बाबतीत विचारपूर्वक पावलं टाका। कोणताही निर्णय घेताना भावनेपेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा। जोखीम पत्करण्याची ही वेळ नाही। हळूहळू पण स्थिरपणे पुढे जाणं तुमच्यासाठी यशाचं दार उघडेल। कुटुंबात प्रेमाचं वातावरण राहील। विवाहित लोकांसाठी हा काळ विशेष आनंददायी ठरेल। जोडीदाराकडून समजून घेणं, सहकार्य आणि प्रेम मिळेल। तुमच्यातील भावनिक नातं अधिक घट्ट होईल। जर काही काळापासून मनात दुरावा असेल तर तो दूर करण्याची हीच योग्य वेळ आहे। अहंकार बाजूला ठेवून मनमोकळेपणाने संवाद साधलात तर नात्याला नवी दिशा मिळेल। विवाहित चुकांसाठी लग्न ठरण्यातील अडथळे दूर होताना दिसतील। योग्य स्थळ, योग्य वेळ आणि सकारात्मक संकेत मिळू लागतील। आरोग्याच्या दृष्टीने एकूण काळ चांगला आहे, मात्र डोळे, दात किंवा पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो। याकडे दुर्लक्ष करू नका। वेळेवर तपासणी करा आणि स्वतःची काळजी घ्या। मानसिक शांततेसाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा। ध्यान, जप किंवा साधा शांत एकांत तुमचं मन हलकं करेल। सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करणं कर्क राशीसाठी विशेष लाभदायक ठरेल। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप मन स्थिर करेल आणि नकारात्मकता दूर करेल। हा काळ तुम्हाला शिकवतो भावनांना समजून घ्या, पण निर्णय विवेकाने घ्या। मित्रांनो, कर्क राशीसाठी हा काळ संयम, समतोल आणि स्थैर्याचा आहे। घाई न करता शांतपणे आणि सकारात्मक दृष्टीने पुढे गेलात तर यश नक्कीच तुमच्यापासून दूर जाणार नाही। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर कृपया लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कर्क राशीच्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा। पुढील व्हिडिओमध्ये आम्ही अजून सविस्तर आणि उपयुक्त माहिती घेऊन येणार आहोत। तोपर्यंत स्वस्थ रहा, सकारात्मक रहा आणि देवावर विश्वास ठेवा।